फायनली अंकुश चौधरी खूप चॅलेंजिंग वेगवेगळ्या भूमिका करताना आपल्याला दिसतात आणि ते बघून खूप भारी वाटलं. बिकॉज आय जेन्युइनली फील दॅट ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर. आणि आता देवखेळ या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे 30 जानेवारीला. झी5 वरती ही एक वेब सीरीज आहे, ती रिलीज होणार आहे. या वेब सीरीजचा हा ट्रेलर मला कसा वाटलाय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा पण महाराष्ट्रातल्या स्वर्गात म्हणजे कोकणात कुठली कथा बेस्ड असते ना, मला खूप भारी वाटतं. कारण वेगवेगळ्या चष्म्यातनं आपल्याला कोकण पाहता येतं आणि वेगवेगळ्या चष्म्यातनं वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. आणि याही वेब सीरीजमध्ये आपल्याला कोकणातली दरवर्षीची होळीची जी परंपरा आहे, शिमग्याची जी परंपरा आहे, तर ती आपल्याला पाहता येणार आहे. खरंच एके वर्षी आम्ही प्रचंड लकी होतो. मी आणि माझी संपूर्ण टीम आम्ही कोकणामध्ये 4 दिवस होतो होळीच्याच आजूबाजूला. त्यामुळे तिथे होळी एक्झॅक्टली कशा पद्धतीने किती मोठ्या लेव्हलला सेलिब्रेट केली जाते, हे बघता आलं होतं. आणि खरंच सांगते, इतक्या सुंदर लेव्हलला सगळी कोकणातली गोड-गोड माणसं आपल्याला ती होळी साजरी करताना दिसतात ना. आणि त्यांनी लिटरली आम्हाला प्रत्येक म्हणजे जिथे-जिथे आम्ही होळी साजरी करायला जात होतो, तिथे-तिथे आम्हाला त्या सगळ्यांनी अगदीच स्वीकारलं लगेच आणि लगेच त्यांच्या समवेत एन्जॉय करण्यासाठी भाग पाडलं किंवा छान आम्ही पूजा पण केली. या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे पाहिल्या. त्याचमुळे ही एक वेब सीरीज माझ्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे, परत त्या आठवणी जाग्या होण्याकरता. आता ओव्हरऑल हा ट्रेलर पाहता या वेब सीरीजच्या प्लॉटबद्दल जर का चर्चा करायची झाली, तर प्लॉट खूप इंटरेस्टिंग मला वाटला. दरवर्षी रायगडमधल्या देवतळ या छोट्याशा गावात होळी साजरी करत असताना एक मर्डर केला जातो. आणि दरवेळेला लोकांना असं वाटतं, की होळीच्या दिवशी शंकासूर बाहेर येतो आणि हा मर्डर करतो. म्हणजे देवाचीच इच्छा असते. गावात ज्यांनी कुणी काही रिसेंट पाप केलं असेल किंवा जो सगळ्यात पापी असेल, त्याचाच मर्डर केला जातो. आता हेच एक आगळं-वेगळं कोडं सोडवण्यासाठी बाहेरून एका पोलिस ऑफिसरची बदली तिथे केलेली आहे. ज्यांची भूमिका करतायत अंकुश चौधरी स्वतः. आता अशा वेळेला गावाच्या ज्या रूढी, रीती, परंपरा आहेत त्याच्या अगेन्स्ट जाऊन त्यांना बेसिकली या एका केसचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय. इन्व्हेस्टिगेशन करत असताना अर्थातच गावातले जे या सगळ्या कृत्यामध्ये कदाचित सामील असणारी जी मंडळी ती त्यांना रूढी परंपरेच्या नावाखाली कदाचित त्यांना खूप जास्त अडचणी समोर आणेन किंवा नाही इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली करू देणार. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येणार आहे वेब सीरीजमध्ये. आता बघा, प्लॉट इंटरेस्टिंग आहे. ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफीबद्दल जर का बोलायचं झालं तर इंटरेस्टिंग मला वाटते. मला कलर ग्रेडिंग सुद्धा खूप आवडलं कारण जेव्हा पण अशा पद्धतीचा डार्क टोन प्रत्येक सीनला इंटेन्सिफाय करणारं जे कलर ग्रेडिंग असतं ना, ते मला खूप आवडतं. स्पेशली व्हेन इट कम्स टू सस्पेन्स थ्रिलर जॉनरा. कारण याही वेब सीरीजचा जॉनरा तोच आहे आणि त्याचमुळे कलर ग्रेडिंगसाठी 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे सुरुवातीलाच. ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी सुद्धा मला आवडली. स्पेशली त्या तळ्याच्या तिथला जो सीन आहे, अगदीच एक ड्रोन शॉट आपण पाहतोय, जिथे एक मध्यभागी एक बॉडी बुडलेली आहे पाण्यामध्ये आणि आजूबाजूला सगळे लोकं उभे आहेत आणि तिथे ज्या पद्धतीने अंकुश चौधरी बसलेला आपल्याला जाणवतो एका स्वॅगमध्ये एकदम, दॅट ही इज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट हिज वर्क आणि तो आता जो खुनी आहे त्याच्यापर्यंत तो पोहोचेनच, हा एक कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरऑल कास्टिंग सुद्धा तगडी वाटते राव, कारण अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, ओंकार भोजने, अरुण नलवडे, यतीन कारेकर, मंगेश देसाई, वीणा जामकर हे सगळे कलाकार आपल्याला या वेब सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीचाच अगदी पहिलाच सीन मला होळीचा प्रचंड आवडला. तिथेच एक प्रिमाइस सेट केला जातो अख्ख्या वेब सीरीजचा. होळी आणि होळीच्या आजूबाजूला सगळी गोष्ट फुलवलेली असणार आहे आणि ती गोष्ट मला प्रचंड आवडली. सेट डिझाइन एकदम टॉप नॉच आहे, बाप केलेला आहे. कारण अतिशय रँडमली सगळी गर्दी आपल्याला उभी दिसते. असं वाटतच नाही की चित्रपटाची किंवा वेब सीरीजचं शूट हे आहे आणि लोकं अगदीच रँडमली उभे आहेत, एकमेकांशी बोलताय. काही जणांचे चेहरे त्या होळीकडे आहेत, काही जणांचे एकमेकांकडे आहेत. या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी दाखवल्या जातात ना, या छोट्या डिटेलिंग मला खूप आवडतात. स्पेशली व्हेन इट कम्स टू वेब सीरीज. सी चित्रपट आणि वेब सीरीज हे 2 कंटेंट याचमुळे मला वेगवेगळे का वाटतात. कारण चित्रपटामध्ये कसं असतं, तुम्हाला वेळेचं बंधन तर असतंच असतं. पण त्यातल्या त्यात तुम्हाला सगळा एक सेट फॉर्म्युला असतो, की सुरुवातीच्या 10-15 मिनिटात तुम्हाला प्रिमाइस सेट करायचा आहे किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस करायचे. त्याच्यानंतर मध्यंतरी येईपर्यंत तुम्हाला काहीतरी खूप मोठा बॉम्ब फोडायचा आहे. खूप मोठा एक असा धक्का द्यायचा आहे प्रेक्षकांना, जेणेकरून तो वॉशरूमला जाऊन आल्यानंतर सुद्धा अगदी त्याच सिनेमाचा विचार करेन आणि मग मध्यंतर झाल्यानंतर लगेचच सिनेमासोबत आपली लिंक जुळते. पण वेब सीरीजमध्ये ना, ईच एपिसोड तुम्हाला ते ना शिजवायची असते स्टोरी. पण ती शिजवताना मसाले एकदम योग्यरित्या टाकले गेले पाहिजे. स्क्रीन प्ले अतिशय सुंदररित्या तुम्हाला बांधता आला पाहिजे आणि इथे मला त्याचीच एक भीती आहे. या संपूर्ण वेब सीरीजचा स्क्रीन प्ले म्हणजे जर का लिखाण अतिशय सुंदररित्या केलेलं असेल, अतिशय इंटरेस्टिंगली केलेलं असेल, तर ही एक वेब सीरीज मानवत मर्डर्सच्याही पुढे जाऊन आपल्या सगळ्यांची मनं जिंकण्यामध्ये नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटतं. ट्रेलर पाहिल्यानंतर बऱ्याच सगळ्या गोष्टींमुळे मला दशावतार परत चित्रपटाची आठवण झाली. अर्थात शंकासूरचा एक सबप्लॉट आहे तो आहे किंवा तो पाण्यामधून एक पाठलाग करतानाचा सीन आहे किंवा अर्थात लोककलावंत आहे. लोककलावंत ज्यावेळेला लोककलेसाठी तयार होतात त्यावेळेसचा एक सीन असेल. हे सगळे दृश्य पाहता नक्कीच दशावतारची आठवण झाली. पण दशावतारमध्ये जो हिरमोड झाला होता सेकंड हाल्फमध्ये, स्पेशली लिखाणामध्ये आणि एक्झिक्युशनमध्ये, तर तो हिरमोड फक्त इथे नाही व्हावा एवढीच एक प्रार्थना मी करतेय आणि ही वेब सीरीज ॲक्चुअली खूप चांगली निघावी. म्हणजे लिखाण
सगळ्यात मेन रोल प्ले करणार आहे. या संपूर्ण वेब सीरीजचं लिखाण इतकं स्ट्राँग पाहिजे, की आपण सुरुवातीला ज्यावेळेला बघायला बसलोय ना वेब सीरीज, ती बिंज वॉच करूनच शेवटचा एपिसोड पूर्ण संपवला पाहिजे. तेच खरं यश असतं प्रत्येक वेब सीरीजचं. आता अजून एक मला ॲक्चुअली भीती वाटते, की या वेब सीरीजचे जे दिग्दर्शक आहेत, ते आहेत चंद्रकांत गायकवाड, ज्यांनी याच्या मागे रंग माझा वेगळा आणि ह्या सगळ्या मालिकांचं त्यांनी दिग्दर्शन सांभाळलंय. त्यांनी चित्रपट ॲक्चुअली दिग्दर्शित नाही केलेले आहेत, नाही वेब सीरीज. त्यामुळे हा त्यांचा कदाचित पहिला इतका मोठा प्रोजेक्ट असेल. लेट्स होप फॉर द बेस्ट. आय जेन्युइनली वॉन्ट की यार ह्या 2026च्या नवीन वर्षामध्ये आपल्याला एकदम बाप आणि तगडी अशी मराठी वेब सीरीज पाहायला मिळावी. बाकी तुमचं काय म्हणणं आहे? झी5 वरती 30 जानेवारीला येणारी ही वेब सीरीज तुम्ही फर्स्ट डेलाच बिंज वॉच करणार आहात का? तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. हे असं थोडं-थोडं होतं हं इकडे. असो, ओव्हरऑल या वेब सीरीजच्या ट्रेलरने मला तर इम्प्रेस केलंय. तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि 30 जानेवारीला तुम्ही ही वेब सीरीज बिंज वॉच करणार आहात का? तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.